Welcome friends. Today in this video we are going to see an important writing skill topic, that is summary writing. First of all, we have to see the term summary. In short, summary is a record of main ideas in own words of reader. So let's begin. World famous writer William Shakespeare's famous quote is "Brevity is the soul of wit." प्रसिद्ध लेखक विलियम शेक्सपियर म्हणतो की संक्षिप्त किंवा थोडक्यात विचार मांडणे हा चातुर्याचा आत्मा आहे. म्हणजेच हुशार व्यक्ती किंवा चतुर व्यक्ती आपले जास्तीत जास्त विचार कमीत कमी शब्दात मांडित असते व कमी शब्दात अधिक विचार व्यक्त करण्याची कला हीच खरी चातुर्याची खूण आहे. Brevity is important in speaking as well as writing also. So here brevity means cutting out unnecessary words while expressing any idea. संक्षिप्तपणा हा बोलण्याबरोबरच लिहिण्यात देखील आवश्यक आहे. ठराविक कल्पना मांडताना अनावश्यक शब्द काढून टाकणे म्हणजेच संक्षिप्तता होय. It is necessary to enhance the communication by eliminating unnecessary details without omitting important information. संक्षिप्तपणा का आवश्यक आहे तर तो महत्त्वाची माहिती जशीच्या तशी ठेवून अनावश्यक विस्तार एलिमिनेट म्हणजेच गाळून टाकतो व संदेशवहन प्रभावी घडवितो. समरी रायटिंग इज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. समरी रायटिंग हे लिखाणाच्या तत्वांपैकी एक सुलभ तत्व आहे. टू डेव्हलप द लँग्वेज स्किल इट इज इम्पॉर्टंट टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड राईट व्हॉट इज नेसेसरी. भाषा कौशल्य विकासासाठी आवश्यक ते बोलता व लिहिता येणे फार आवश्यक आहे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रायटिंग रेकॉर्ड इज समरी रायटिंग स्किल. दिस स्किल कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. महत्त्वाचे मुद्दे आपल्या लिखाणात थोडक्यात मांडणे म्हणजेच समरी रायटिंग स्किल आहे. हे कौशल्य अधिकाधिक सरावातून आत्मसात करता येईल व त्याचा विकासही करता येईल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अनसीन पॅसेजेस घेऊन त्याची समरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते या कलेत पारंगत होऊ शकतात. द पर्पज ऑफ समरी is to give the reader a clear objective picture of the original text. समरीचा उद्देश वाचकांसमोर मूळ लेखाचे क्लिअर म्हणजेच स्पष्ट व ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ चित्र मांडणे होय. याचाच अर्थ त्यातील अनावश्यक माहिती तर काढायचीच आहे, परंतु त्यात लिहिणाऱ्याला स्वतःचे विचार व अतिरिक्त माहिती देखील वाढवायची नाही. मोस्ट इम्पॉर्टंटली समरी गिव्स ओनली मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट विदाउट गिविंग डिटेल्स ऑर एक्झाम्पल्स सच ॲज डेट्स, नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. थोडक्यात समरीमध्ये फक्त महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट करावेत. यात इतर विस्तार म्हणजेच उदाहरणे, तारखा, आकडेवारी प्रकर्षाने टाळावी. समरी रायटिंग म्हणजे काय, त्याचा उद्देश काय हे आपण बघितले. आता प्रत्यक्षात समरी लिहिताना काय करावे व काय करू नये हे आपण डूज व डोंट्सच्या माध्यमातून समजून घेऊ. डूज ऑफ समरी रायटिंग. रीड अँड रीरीड द पॅसेज. दिलेला परिच्छेद व्यवस्थित वाचा व समजून घ्या. एका वाचनात व्यवस्थित कळत नसेल तर पुन्हा वाचा. अंडरस्टँड. परिच्छेद व्यवस्थित समजून घ्या. रीड द इन्स्ट्रक्शन्स. समरी करण्यासाठी दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्या. बऱ्याचदा सूचनेमध्ये राईट द समरी अँड गिव सुटेबल टायटल ही सूचना असते. म्हणजे समरी लिहून आपल्याला योग्य शीर्षक देखील द्यायचे आहे हे विसरू नका. फाइंड एक्झॅक्टली what you need to summarize.
नक्की काय समराईज करायचे आहे हे सूचनांद्वारे समजून घ्या, कारण बऱ्याचदा सूचनेमध्ये दिलेले असते की काय अपेक्षित आहे. जसे प्लांट्स विषयी पॅसेज असेल तर गिव इम्पॉर्टंट युजेस ऑफ प्लांट्स किंवा समराईज द रिझन्स ऑफ डेप्लिशन ऑफ नेटिव्ह प्लांट्स किंवा काही वेळा राईट इन ब्रीफ द वेज टू डेव्हलप व्हेजिटेशन अशा प्रकारची सूचना दिलेली असेल तर दिलेल्या पॅसेजमधून योग्य तेच मुद्दे निवडावेत व समरी करावी. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःला प्रश्न विचारणे ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. प्रश्न विचारून परिच्छेदाची मूळ संकल्पना सहज ओळखता येते. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. स्वतःची अशी छोटी छोटी पण अर्थपूर्ण वाक्य तयार करा ज्यात मूळ संकल्पनेचा समावेश आहे. फार कठीण शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. अगदी दैनंदिन व्यवहारातले सुलभ व समर्पक शब्द वापरलेत तरी चालेल. कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. वाक्यांना सुसंगतपणे जोडा ज्यामुळे एक अर्थपूर्ण व तर्कशुद्ध परिच्छेद बनेल. रिमूव्ह redundant words and sentences from the key sentences. अनावश्यक शब्द किंवा वाक्य वगळून टाका. omit details. अनावश्यक विस्तार वर्णन असेल तर ते वगळा. यात शाब्दिक विशेषण किंवा वाक्यही असू शकते. avoid your own interpretations. स्वतःचे मत व विचार मांडणे प्रकर्षाने टाळा. नाव वी आर गोइंग टू सी द डोंट्स ऑफ समरी रायटिंग, म्हणजेच समरी लिहिताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. फर्स्ट, इन्क्लूड. स्वतःचे विचार, मत, अधिकची माहिती, नवीन संकल्पना आपल्याला कितीही महत्त्वाची वाटत असली तरीही ती टाळा व तिचा समावेश समरीमध्ये करू नका. एक्सक्लूड. परिच्छेदातील समरीला आवश्यक असणारी माहिती वगळू नका. आवश्यक त्या संकल्पनांचा समावेश समरीमध्ये झालाच पाहिजे. ॲड. एक्झाम्पल्स, आयडियाज, थॉट्स म्हणजेच उदाहरणे, नवीन विचार, संकल्पना, मत समरीमध्ये अजिबात जोडू नका. कमेंट म्हणजेच मला यावर असे वाटते की या प्रकारची वैयक्तिक टिप्पणी देणे टाळा. अँड लास्ट इज गिव्ह एक्झाम्पल्स. समजा नेटिव्ह प्लांट्सची 2 नावे मूळ परिच्छेदात दिलेली आहेत व समरी लिहिताना आपल्याला माहीत असलेली इतर नावे त्यात अजिबात जोडू नका. मुळात पॅसेजमध्ये असलेली उदाहरणेसुद्धा गाळून टाका. यानंतर समरी करताना आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करू, कारण समरी रायटिंग ही एक कला आहे जी अधिकाधिक सरावातून विकसित करता येते. फर्स्ट, राईट द रफ ड्राफ्ट, एडिट इट अँड राईट फायनल ड्राफ्ट. सरावासाठी समरीचा एक कच्चा मसुदा तयार करा. त्याला वाचून त्यात काय बदल करता येतील यावर विचार करा. त्यात आणखी कोणता मुद्दा जोडता येईल, कोणते अनावश्यक वाक्य काढता येईल यावर विचार करून पुन्हा नव्याने समरी लिहा. अव्हॉइड ॲडव्हर्ब्स अँड एक्स्ट्रा वर्ड्स. टोटली ॲग्री, फुल्ली ॲग्री, कम्प्लिटली हेल्पलेस अशा फ्रेजेसमधून कम्प्लिटली, टोटली, फुल्ली अशा ॲडव्हर्ब्सला म्हणजेच क्रियाविशेषणांना वगळून टाका. तसेच राईट डाऊन ऐवजी फक्त राईट, गॅदर्ड अराउंड ऐवजी फक्त गॅदर्ड असे शब्द वापरावेत, म्हणजेच अनावश्यक शब्द टाळावेत. यूज वन वर्ड सबस्टिट्यूशन. शब्दसमूहासाठी एकच शब्द वापरून देखील आपल्याला समरीमध्ये संक्षिप्तता आणता येईल. जसे द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ या पूर्ण फ्रेजसाठी फक्त ऑटोबायोग्राफी हा शब्द आपण वापरू शकतो. तसेच अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हर्ड यासाठी इनऑडिबल. अ फॉर्म ऑफ गव्हर्मेंट इन विच
द सुप्रीम पॉवर इज इन द हँड्स ऑफ पीपल, यासाठी डेमोक्रेसी. द थिंग विच विल लास्ट फॉर अ लाँग टाईम, ड्युरेबल. अशा प्रकारे आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरून समरीमध्ये संक्षिप्तता आणू शकतो. यूज ऑफ नाउन इन ॲपोजिशन. ॲपोजिशन म्हणजे अशी रचना ज्यामध्ये दोन घटक सामान्यपणे नाउन फ्रेजेस एकमेकांजवळ आणल्या जातात, ज्यात एक घटक दुसऱ्याची ओळख म्हणून कार्य करतो. साधारणपणे कंपाऊंड सेंटेन्सेसला सिंपल बनवण्यासाठी याचा वापर होतो. उदाहरणार्थ, मयंक इज माय एल्डर सन अँड ही इज व्हेरी क्लेवर. मयंक माय एल्डर सन इज व्हेरी क्लेवर. या वाक्यातील ही हे मयंकसाठी वापरलेले प्रोनाउन वगळून टाकले आहे. तसेच इज हे दोन्ही क्लॉजमधील व्हर्ब एकदाच वापरून मयंक व माय एल्डर सन या नाउन फ्रेजेस ॲपोजिशनमध्ये वापरल्या आहेत. नाव नेक्स्ट इज ट्रान्सफॉर्मिंग कंपाऊंड और कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस इंटू सिंपल. कंपाऊंड व कॉम्प्लेक्स वाक्य सिंपलमध्ये बदलून देखील आपण समरीमध्ये संक्षिप्तता आणू शकतो. जसे मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ही इज ऑल्सो द डायरेक्टर. मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ऑल्सो द डायरेक्टर. हे वाक्य कंपाऊंडमधून सिंपलमध्ये बदलवलेले आहे. तसेच द रूम इज सो स्मॉल दॅट इट कॅन नॉट अकोमोडेट मेनी पीपल. हे वाक्य द रूम इज टू स्मॉल टू अकोमोडेट मेनी पीपल अशा प्रकारे संक्षिप्त करता येईल. ही वॉज लेट सो ही वॉक्ड इन अ ग्रेट हरी. बीइंग लेट ही वॉक्ड इन अ ग्रेट हरी. In this way, we can make a good summary of given passage by ample practice. So keep practicing. म्हणजेच भरपूर सरावातून आपल्याला व्यवस्थित समरी लिहिता येऊ शकते. धन्यवाद.